जन्मदिवस ते अण्णाभाऊ ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर 16 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी एक रॅली काढून हे सांगितलं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। आणि आज 75 वर्षानंतरही या देशात ती स्थिती आहे की या देशातील जनता आजही भूकी आहे, उपाशी आहे आणि अशिक्षित आहे। ज्या अण्णाभाऊ साठेंना या शाळेतून तत्कालीन ज्या सवर्ण समजल्या जाणाऱ्या मास्तरांनी एक दिवस शाळेत गेल्यावर जसे त्यांना कळलं की हे मांगाचं पोर आहे त्याला मारलं, हाकलून दिलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1.5 दिवस शाळेत गेलेला हा महापुरुष शेकडो कादंबऱ्या लिहितो, कथानक लिहितो, त्यावर चित्रपट निघतात आणि म्हणून यांना साहित्यरत्न दिलं पाहिजे। ते साहित्यरत्न महापुरुष आहेत, त्यांना भारतरत्नही मिळावं या पद्धतीची बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। मित्रांनो, अण्णाभाऊंनी जे सांगितलं होतं ते आजही दिसतं। हजारो महाराष्ट्रातल्या शाळा म्हणजे ज्यांनी शिक्षणापासून वंचित करण्याचं काम ज्या अण्णाभाऊंना करण्याचं षडयंत्र केलं त्या महाराष्ट्र सरकारच्या मध्ये नागपुरातल्याच नव्हे संपूर्ण राज्यात हजारो शाळा बंद होत आहेत आणि त्या शाळेला दर्जा दिला जात नाही। देशातल्या लाखो शाळा ह्या बंद होत आहेत आणि म्हणून शिक्षण मंत्र्याच्या विरोधात देशभर आंदोलन होतं, त्यांना राजीनामा द्यावा लागतं। पण त्यापेक्षा भयंकर असलेला आरएसएसचा बीजेपीचा माणूस त्याला पुन्हा तिथं निवडलं जातं। मित्रांनो, याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। ज्या अण्णाभाऊंनी हे प्रस्थापितांचं राज्य उलथून पाडण्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाचे आम्ही पाहिक आहोत, त्यांचे रक्षक आहोत आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या अण्णाभाऊंच्या नावाने महाराष्ट्र शासनानं एक महामंडळ उभं केलं त्या महामंडळात शेकडो जागा अजूनही रिक्त आहेत। म्हणजे ज्या समाजाचं उत्थान झालं पाहिजे शासन म्हणते, मात्र त्यांचं उत्थान व्हावं असं त्यांनाच वाटत नाही। 1985 ला स्थापन झालेलं अण्णाभाऊ साठे महामंडळ अजूनही ते रिक्त आहे, मात्र त्या समाजातल्या काही लोकांना हाताशी पकडून त्यांना आपल्या हातातलं खेळणं करून हे संघवाले बीजेपीवाले सत्ताधारी लोक मात्र या समाजाच्या शेड्यूल कास्टच्या विरोधात 159 ज्या जाती आहेत त्यात विभागण्याचं काम, त्याचे षडयंत्र करण्याचं काम, त्याच्यात जातीवाद पेरण्याचं काम हे सरकार करत आहे। हे सुद्धा आपल्याला उपवर्गीकरणाचं षडयंत्र। या निमित्तानं आपण इथं बहुजन समाज पार्टीचे लोक, बहुजन समाजाचे लोक, SC ST OBC म्हणून बहुजन समाजाचे लोक या ठिकाणी आम्ही शपथ घेतो की अण्णाभाऊ साठेंच्या नावानं जी काही तोडके, जे काही षडयंत्रकारी काम करत असतील आणि शासनाचं हे जे बंधुभावाचं जे नातं आहे ते उलथून पाडण्याचं काम करत असतील त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि उपवर्गीकरण कधी होऊ देणार नाही अशी आम्ही बहुजन समाज पार्टीचे सर्व लोक इथं शपथ घेतो। धन्यवाद। अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। आजादी झूठी है, देश की जनता भूखी है।